छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक अर्थात फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात. त्यांनी त्यांच्या शासनकाळात एक सशस्त्र नौदलाची स्थापना केली होती. तसेच सुमारे 25 वर्ष कोकणचा सागरी किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरले ती म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे. त्यामुळे त्यांना समुद्रातला शिवाजी पण म्हटले जायचे. कान्होजी आंग्रे हे 18व्या शतकातील मराठा साम्राज्याच्या नौदलाचे पहिले सेनापती होते. त्यांना सरखेल आंग्रे या नावानेही ओळखले जाते. सरखेल याचा अर्थ नौदल प्रमुख. कान्होजी आंग्रे यांचा जन्म महाराष्ट्रातील क्षत्रिय कोळी कुटुंबात रत्नागिरी जिल्ह्यात सुवर्णदुर्ग येथे झाला. त्यांच्या आईचे नाव अंबाबाई असे तर बाबाचे नाव तुकडोजी होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूच्या 18 वर्षानंतर 1698 साली ताराबाईच्या शासनात कान्होजी आंग्रे यांना सुरखी किंवा दर्या सारंग ही उपाधी दिली गेली. म्हणजे ते आरमार प्रमुख बनवले गेले. फक्त 10 जहाजांसोबत कोलंबा येथे आपले केंद्र स्थापित करून त्यांनी आपले शासन करण्यापर्यंत 100 जहाजे उभे करून दिले होते. कान्होजींच्या समोर व्यापारासाठी आलेले इंग्रज, डच, पोर्तुगीज, सिद्धी आणि सावंत हे सगळे शत्रू म्हणून उभे असताना पण त्यांच्या शासनकाळात एकही युद्ध हरले नाहीत. उलट त्यांच्या सगळ्या शत्रूंना मोठी किंमत मोजावी लागली. पुर्तगाली आणि इंग्रज यांचे संयुक्त प्रहार पण कान्होजींना हरू शकले नाहीत. सरखेल आंग्रे यांनी स्वतःचा एक समुद्री कर दस्तक लागू केले आणि त्यांच्या हिशोबांनी मुघल, इंग्रज, पोर्तुगीज किंवा डच कोणीही समुद्र पार केल्यानंतर हा कर अनिवार्य रूपात भरावा असं जाहीर केलं. एका वेळची गोष्ट आहे. मुंबईशी फक्त 2 मैल अंतरावर कान्होजींनी इंग्रजाचा एक जहाज पकडला. 4 नोव्हेंबर 1712 रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम एलास्बी यांचे खासगी जहाज अल्जेरिन पकडले. जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला, ज्याच्यात कारवाई येथील प्रमुख यांची बायको होती. 13 फेब्रुवारी 1712 मध्ये कान्होजी आणि इंग्रजांमध्ये तह होऊन 30,000 रुपये खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि ती स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. कान्होजींच्या भीतीमुळे ईस्ट इंडिया कंपनीला आपल्या जहाजांच्या सुरक्षेसाठी खूप पैसा खर्च करावा लागत असे. कान्होजींना मोस्ट डेअरिंग पायरट्स आणि प्रिन्स ऑफ पायरट्स सारखी उपाधी देण्यात आली. 4 जुलै 1729 मध्ये महाराष्ट्राच्या अलिबाग येथे त्यांनी प्राण त्यागले. 1998 मध्ये सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या सन्मानात खांदेरी आयलंडला कान्होजी आंग्रे आयलंड असे नाव देण्यात आले आणि भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडला INS आंग्रे असे म्हणतात. धन्यवाद.